सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। जालना जिल्ह्यातील जवखेडा येथील ओबीसी कुंभार कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याची माहिती घेण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर जालना येथे पत्रकार परिषद घेतली। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना सत्तेचा माज चढलेला आहे। गरीब कुटुंबाची जमीन बळकवण्यासाठी त्यांनी अनेकांची घरे उद्ध्वस्त केली आहेत। संत्रे कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न उपस्थित करू, असं स्पष्ट अभिवचन वडेट्टीवार यांनी याप्रसंगी ओबीसी नेते प्राध्यापक श्रावण देवरे यांनी इशारा दिला की संत्रे कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी व त्याच जागेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात यावं, अन्यथा सत्तेचा माज चढलेल्या धनदांडग्यांना व जातदांडग्यांना पुढील निवडणुकीत धडा शिकविल्याशिवाय हा ओबीसी आता शांत बसणार नाही। करून फेकण्यात आलं आणि आम्ही रस्त्यावर आलेलो आहोत, आम्ही बेघर झालेलो आहोत। मी त्यांना सांगितलं की मला सगळा व्हिडिओ पाठवा। त्यांनी मला व्हिडिओ पाठवला आणि त्याच्यासोबत मी माझा एक दुसरा व्हिडिओ जोडून मी हे पूर्ण प्रकरण व्हायरल केलं। ते इतकं व्हायरल झालं की ते थेट अमेरिकेपर्यंत गेलं। अमेरिकेत तिथे माननीय नामदार वडेट्टीवार साहेब अमेरिकेत होते, त्यांच्यापर्यंत ते व्हायरल झालं आणि त्यांनी ते पाहिलं आणि त्यांनी मला अमेरिकेतून फोन केला की महाराष्ट्रात हे काय घडतं आहे। मग मी त्यांना सर्व सविस्तर सांगितलं आणि तो व्हिडिओ त्यांना मी पुन्हा एकदा पाहायला सांगितला की तुम्ही पुन्हा पहा आणि याच्यावर आपण गांभीर्याने विचार करूया। तर ते म्हणाले मी 2 दिवसानंतर महाराष्ट्रात येतो आहे, तुम्ही माझ्या दौऱ्याचं नियोजन करा, मी शासनाला कळवतो आणि जवखेड्याला त्या कुटुंबाला आपण भेट देऊ, तिथे त्यांना चौकशी करू, त्यांच्याशी बोलू आणि मग मी नंतर कलेक्टर साहेबांना नंतर SP साहेबांना भेटून या कुंभार कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया असं म्हणून त्यांनी मला सांगितलं। आणि त्याप्रमाणे मी इथं 2 दिवसापूर्वीच जालन्यामध्ये आलो आणि या संपूर्ण दौऱ्याचं नियोजन मी केलेलं आहे। हा प्रश्न मी धसास लावलेला आहे। वास्तविक इथली जी काही मंडळी राजकारणी आहेत, जी मवियाची म्हणवते स्वतःला, महाराष्ट्र विकास आघाडी, काँग्रेस वगैरे, राष्ट्रवादी वगैरे, शिवसेना वगैरे, हे जर खरोखर जर गरिबाचे भले करणारे असते तर 2022ला पहिल्यांदा जेव्हा या संत्रे कुटुंबावर हल्ला झाला त्यावेळेस कुणीही त्याच्याकडे बघितलं नाही। जर 2022लाच संत्रे कुटुंबाने जर मला कॉन्टॅक्ट केलं असतं तर आजची परवाची ही घटना पुन्हा घडली नसती, त्याला 2022लाच मी न्याय मिळवून दिला असता। परंतु आता सुद्धा जेव्हा मी माझ्या जीवावर उदार होऊन मी इथं त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आणि इथं आल्यानंतर तुम्ही बघितलं प्रत्यक्ष की मवियाच्या लोकांनी आमचं बॅनर काढायला लावलं, नंतर मलाही तिथं पत्रकार परिषदेत बोलू दिलं नाही। तर हा जो काही प्रकार आहे राजकारणी लोकांचा, की काम करणारे जे आहेत कार्यकर्ते त्यांना पुढे न येऊ देणं, त्यांना बोलू न देणं, त्यांचा बॅनर काढून टाकणं, ही अत्यंत निषेधार्ह घटना आहे। ही मी स्पष्टपणे इथं सगळ्यांना सांगतो। माझी विनंती आहे की राजकीय लोकांनी मतं मिळवताना ओबीसी करतात, परंतु जेव्हा प्रत्यक्ष ओबीसीवर अन्याय अत्याचार होतो आणि ओबीसी कार्यकर्ता जेव्हा पुढे येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा हे त्याला कसं मागे ढकलतात, त्याला दडपून कसं टाकतात, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही आज प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेली घटना। तसे दुसरा एक प्रश्न आहे की 4 तारखेला मनोज जरांगे आंदोलन करतात, आता त्यांची मागणी अगोदरपासून आहे, ते आरक्षण आहे। तुम्हाला काय वाटतं आता हे पुढच्या आंदोलनासाठी ते अगदी आक्रमक सर एक मिनिट आपण सर्वजण दुपारी 2 वाजेपासून रस्त्याला आले आहोत। मी सर्वप्रथम साहेबांच्या वतीने आणि आमच्या पक्षाच्या आणि या ठिकाणी आदरणीय विरोधी नेते आदरणीय वडेट्टीवार साहेब, या ठिकाणी आमचे भावी खासदार डॉ. बाळासाहेब देशमुख, आमचे विद्युत गणेश राऊत, राजसाहेब, नंदनभाई पवार, आपचे जिल्हाध्यक्ष महाविकास तालुकाध्यक्ष नेते आदरणीय वडेट्टीवार साहेब, या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि बाकीचे करतो की
आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय डॉक्टर कल्याणराव काळेसाहेब, या ठिकाणी उपस्थित आमचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, आमचे ओबीसी संघटनेचे काम करणारे प्राध्यापक जगरे साहेब, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसीचे राज्याचे उपाध्यक्ष आणि राजाभाऊ राग, इकडे आमचे शेख महमूद साहेब, चंद्रकांतजी दानवे साहेब, माझे आमदार आदरणीय इकडे सन्माननीय वडले साहेब, जोशी नेते, आम आदमी पक्षाचे हिवाळेजी, बबलूभाऊ चौधरी आणि महिला आमच्या नंदाताई, उपस्थित पत्रकार मित्र आणि गणेशजी राऊत, जरा माफ करा कारण उशीर झाला, कलेक्टरची बैठक होती, कलेक्टरच्या बरोबर सगळे विषय घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा केली. मी आज मुद्दाम 2 विषयासाठी या दौऱ्यामध्ये आलेलो आहे. एक महत्त्वाचा विषय होता, बँकेच्या अधिकाऱ्यांनी लाच न दिल्यामुळे बँकेचं कर्ज मंजूर होऊनही दाभाळे नावाच्या शेतकऱ्याला कर्ज दिलं नाही, ते संभाजीनगर दिलं, बरोबर. आणि दुसरा विषय होता की एका आमच्या कुंभार समाजाच्या संत्रे नावाचं जे कुटुंब आहे, आमच्या बहुजन समाजाचं कुटुंब आहे, ओबीसी समाजाचं कुटुंब आहे, या कुटुंबाला PWD मध्ये किंवा NHI मध्ये जी जागा गेली आणि ही मोक्याची जागा रस्त्यावर आल्यानंतर ही या जागेवर रावसाहेब दानवे आणि त्यांच्या कुटुंबियाचं लक्ष होतं. त्यांनी ते घर खाली पाडून घर खाली करण्यासाठी करायचा प्रयत्न केला आणि शेवटी त्या कुटुंबाला मारहाण करून JCBच्या सहाय्यानं घर पाडल्याचा आरोप त्या कुटुंबियांनी दानवे कुटुंबियाच्यावर केलेला आहे. ते संपूर्ण मीडियापुढे चॅनलपुढे पण त्यांनी त्या आमच्या संत्रे आजीनी विमलबाई बाबूराव संत्रे त्यांनी सुद्धा ती व्यथा त्या ठिकाणी मांडली. आता आपल्याला लक्षात आणून देतो की इथे जालना जिल्ह्यामध्ये सत्तेच्या जोरावर संपत्ती बळकवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी करत आहेत आणि त्यामध्ये अनेक सत्तेचा दुरुपयोग करत असताना सामान्य माणसाची न्यायाची अपेक्षा आता जी होती ती संपल्या जमा झाली. अशा प्रकारचं नैराश्य गरीब आणि मध्यमवर्गीय सामान्य माणसावर आले. खरं तर हे प्रकरण यापूर्वी सुद्धा 2022 मध्ये घर खाली करण्याचा प्रयत्न झाला, मारहाण झाली. त्यावेळेस पोलीस प्रशासनाने वेळेस लक्ष घातलं असतं तर आज त्या कुटुंबाला बेघर व्हायची पाळी आली नसती. सत्तेचा माज आणि मस्ती इतपत असावी त्या जागेची मागणी सुद्धा त्यांनी केली, काही पैशाच्या मोबदल्यात, पण ते कुटुंब त्याला जागा देण्यासाठी तयार नव्हते, अशी माहिती मला त्या कुटुंबियांनी दिली. सगळ्यांच्या पुढे जीवाच्या आकांताने ती महिला आपल्याला सगळ्यांना रडताना दिसली, तिच्या डोळ्यातील अश्रू आपल्या सगळ्यांना बघायला मिळाले. की एक कलाकार कुटुंब, बहुजन समाजातील कुटुंब, आपल्या कष्टाने मेहनतीने स्वतःचा उदरनिर्वाह चालणाऱ्या कुटुंबाला अशा प्रकारे जागेवर किंवा घरावर गोळा ठेवून जमिनीवर उद्ध्वस्त करणं, त्याचं पाप भोगावं लागणार आहे. आणि ती सगळी माहिती घेऊन आता मी SP ना भेटलो, पोलीस अधीक्षकांना, कलेक्टर, त्यांनाही आमची भेट झाली. आम्ही दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की यामध्ये जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा. त्यातील एक माणसाचं नाव आता समोर आलेलं आहे आणि त्याला आज उद्या दुपारपर्यंत करून इतरांची नावं
आणि त्यातील मग सूत्रधार प्रमुख शोधला जाईल आणि आम्ही शोधून काढू असं पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलं. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी घटना घडत असेल तर पुनरावृत्ती त्या घटनेची होऊ नये. कुणीही असू देत, कुठल्याही समाजाचा असू देत, सत्तेच्या आणि पॉवरच्या जोरावर कोणाला जर उचलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या मागे विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित करू आणि त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी त्या कुटुंबालाही सांगितलं आणि आपल्या पुढेही सांगतो. जो केवढाही मोठा असेल 4 तारखेला निकाल लागेल. 4 तारखेनंतर ही सत्तेची मस्ती पुन्हा काही प्रमाणात उतरलेली दिसेल. माझ्याकडे आज जवळपास 10 निवेदनं आले की ज्या पद्धतीनं गैरमार्गाने जमिनी बळकवण्याचं काम किंवा कारवाई करण्याचं काम आपल्या या जिल्ह्यामध्ये सर्रास सुरू आहे. रेतीची सर्रास लूट सुरू आहे. रेती माफियांना प्रोटेक्शन देत आहे. अधिकाऱ्यांना मारहाण करून सुद्धा, अधिकाऱ्यावर गाडी चालवून सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कारवाई होत नाही. 50-50, 100-100 कोटीचं उत्खनन झालं पण त्याच्यावर फाईन होत नाही आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, वसुली होत नाही, संपत्ती जप्त होत नाही, गाड्या जप्ती केल्या जातात. माफियांच्या पाठीमागं प्रचंड ताकदीने सत्ताधारी त्याच्यामध्ये उभे झालेले आहेत आणि त्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे, ते त्यांच्यात पार्टनर आहे. ही परिस्थिती आता जालना जिल्ह्यामध्ये लपून राहिलेली नाही. मला जी माहिती सगळ्याकडून मिळाली त्याच्या आधारे आणि मग त्याबरोबरच टंचाई भागाचा आम्ही दौरा केला. काही गावामध्ये आम्ही गेलो. संत्रांची झाडं, डाळिंबाची झाडं असतील, सीताफळीची झाडं, पूर्ण बगीच्याच्या बगीचा सुकलेला. आम्ही शेततळे बांधले. कुठल्याही शेततळ्यात आता पाणी थेंबरही शिल्लक नाही. बंधाऱ्यामध्येही पाणी शिल्लक नाही, विहिरीमध्येही पाणी शिल्लक नाही आणि पिण्याचं पाणी या जिल्ह्यामध्ये टँकरने पुरवलं जात आहे आणि जवळपास 503 टँकर काहीतरी आता सुरू आहे. त्यातही गोंधळ चाललेला आहे, गडबड चाललेली आहे. 2 टँकर पाणी द्यायचं आणि 2 टँकरचं मोटरसायकल गाडी त्या टँकरचं जीपीएस लावून त्यामध्ये 2 टँकरचे पैसे उकळायचे असा गोरखधंदा या जिल्ह्यामध्ये सुरू असल्याचं आम्हाला दिसलं. पण पिण्याचं पाणी माणसाला मिळतोय 8 दिवसांनी, 4 दिवसांनी कसं चाललाय. मुख्या जनावराला चारा नाही, मुख्या जनावराला पाणी नाही, छावण्यांचा पत्ता नाही. आम्ही छावणी नको आता तर दावणीला ते दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना थेट दिलं पाहिजे, ही मागणी सुद्धा आमची सरकारला आहे. परंतु दुष्काळाची परिस्थितीमध्ये आता कुठेच पाणी नसल्यामुळे धरणात 5% पाणी शिल्लक नाही. काही धरणामध्ये फार धरणही कोरडं पडली आणि मला वाटतं की आमचा मोठा धरण पैठणचा जायकवाडी इथे केवळ 5% पाणी आता शिल्लक असल्याची माहिती आहे आमच्याकडे. पुढे जर पावसाळा 15-20 दिवस लांबला तर फार मोठी अडचण आणि संकट आता आपल्या पुढे येतं. कसा बसा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होताना आपल्याला दिसते. एका कुटुंबाला विचारलं तर 3-3 दिवस आंघोळ करायची सुद्धा सोय नाही, अशा प्रकारची स्थिती होती. मुख्य जनावरं त्यांना कुठे व्यवस्था नसल्यामुळे जनावराला जर 5 लिटर पाणी लागत असेल तर ते 5 लिटर पाण्यामध्ये 3 जनावरांना पाणी पाजून कसं तरी जीवन त्या जनावरांचं जगवणं अशी स्थिती समोर आलेली आहे. म्हणजे इतकी भयावहता कधीच पाहिली नाही. कुठेच पाणी नसल्यामुळे कष्टाने घाम गाळून शेतकऱ्यांनी जे झाड उभं केलंय ते झाड आता संपूर्ण करपलेलं आहे, सुकलेलं आहे, त्याचं प्रचंड नुकसान झालं. म्हणून आम्ही काही मागण्या केल्या सरकारकडे आणि ते करतो. एक तर या सगळ्या संकटामध्ये ते कर्ज फेडू शकले नाही. त्यांच्या जे काही छोटं मोठं कमी जास्त उत्पन्न निघालं त्यालाही दर बरोबर मिळाला नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जो काही भाव मिळायचा तो भाव आता यावर्षी मिळाला. म्हणजे 10 वर्षांनी सुद्धा त्याच दराने सोयाबीन विकावं लागलं. हे या सरकारचं फार मोठं अपयश आहे आणि या सरकारचा मला वाटतं नाकर्तेपणा आहे. आणि ही सगळी परिस्थिती पाहताना पाणी नसल्यामुळे ते लावलेलं झाड सुकल्यामुळे त्यांना आता मदतीची अपेक्षा आहे. आम्ही म्हणून सरकारला मागणी केली आहे की तुम्ही 25-25 हजार कोटीचे टेंडर हे नालायक सरकार काढते. विशेष परवानगी घेऊन आयोगाची परवानगी घेऊन
त्यांना परवानगी मिळते आणि 25,000 कोटीचे टेंडर आता 3-4 दिवसापूर्वी त्यांनी काढले. परंतु सरकारला विशेष परवानगी मागून या टंचाईग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना मात्र आता आचारसंहितेचा मागोलबुवा त्यांनी पुढे केलेला आहे. तुम्हाला इथे आचारसंहिता दिसते शेतकऱ्यांना मदत करताना, आणि टेंडर काढताना टेंडरबाज लोकांना मात्र आचारसंहिता दिसत नाही. या राज्याचं दुर्दैव आहे. तुम्ही शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललाय. त्यांना पीक विमा मिळाला नाही, अवेळी पाऊस आला, मधामध्ये गारपीट झाली, त्या नुकसानीचे पैसे मिळाले नाही. आणि आता तर दुष्काळाने होरपळून निघताना पूर्णतः बगीचे सगळे फळबागांचे पूर्णतः उद्ध्वस्त झाले, त्यांनाही मदत नाही. म्हणून आम्ही म्हणालो की पूर्णतः शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं पाहिजे, वीज बिल माफ झालं पाहिजे, नवीन कर्जाची त्वरित जुन्या कर्जाला स्थगिती देऊन नवीन कर्ज दिलं पाहिजे, रोजगार हमीच्या कामांना तातडीनं निकष शिथिल करून सुरू केलं पाहिजे, आणि याची परवानगी लवकरात लवकर 1 दिवसातही परवानगी मिळेल. पण मुख्यमंत्री गावाला जाऊन 3 दिवस झाले, कृषी मंत्री परदेशात थंडी हवा खायला गेले, आणि शेतकऱ्याला बियाणा उपलब्धतेसाठी आज नाही लाईनीमध्ये उभं करून या 45 डिग्री टेम्परेचरमध्ये 47 डिग्री टेम्परेचरमध्ये शेतकऱ्याला बियाणासाठी लाईन उभं करण्याचं पाप करतात. हे कुठलं सरकार आहे? इतका निर्दयी लोक कसे असू शकतात? सत्तेसाठी एकत्र येऊन राज्यातील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायसाठी याने वेळा उचलण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही पाहिला असाल पुण्यामध्ये रिंग रोडचे टेंडर झाले, 36% ते 45% अबाऊ टेंडर झाले, आणि त्या पॅकेज वाटपामधून तीनही नंबर 1 आणि नंबर 2, नंबर 3 मध्ये सध्या भांडणं सुरू झाली. आम्हाला एवढे पॅकेज पाहिजेत, त्यांना दुसरे एवढे पॅकेज पाहिजे. केवळ हे टेंडरसाठी मरमर करणारी सत्ताधारी झालेली आहे. सामान्य आणि गरीब माणसाचं देणं घेणं यांना काही राहिलं नाही. शेतकऱ्याचं स्वयंसूतक नाही. शेतकरी उद्ध्वस्त होताना यांना मात्र कुठेही त्यांना मदत करावीशी वाटत नाही, आणि हे सांगतात की आता आचारसंहिता आहे, आम्ही काही करू शकत नाही. मंत्र्यांचे विभागीय बैठका होतात, मंत्री गैरहजर राहत नाही. आता खरं तर या हंगाम सुरू होण्याच्या पूर्वी विभागीय पातळीवरच्या बैठका होणे अपेक्षित होतं. आचारसंहितेची निवडणूक संपली 20 तारखेला, आता सुरू करण्याची आवश्यकता होती. 8 दिवसात चारा उपलब्ध आहे की नाही, पाणी उपलब्ध आहे, बियाणे आहेत नाही, खताचं काय स्थिती आहे, पीक पेऱ्याची काय परिस्थिती कशी असणार, हे विभागीय बैठका, जिल्हा वाईज बैठका घेऊन कृषी मंत्री आढावा घेत असतो, पण त्या आढाव्याचा पत्ता नाही, आणि शेतकऱ्याला कुठेही मदतीचा पत्ता नाही. केवळ आम्ही पंचनामे करायचे आदेश दिले एवढं सांगूनही मोकळे होत आहे. अरे पंचनामे करून उपयोग काय? जोपर्यंत त्यांना काही मदत मिळत नसेल तर त्या पंचनाम्याचा उपयोग काय? कारण मागचे 3 वेळाचे पंचनामे या वर्षीचे, त्यांचा 1 रुपया सुद्धा या सरकारने दिलेला नाही, अशी अवस्था आहे. आज या तालुक्यामध्ये 530 3 टँकरने पाणी उपलब्ध केलं जातो आहे. मग जलयुक्त शिवारचं काय झालं, तो किती सक्सेस झाला, हाही प्रश्न येतो. साधारणतः सरासरी 600-650 मिलीमीटर पाऊस पडतो. यावेळेस 430च्या आसपास मिलीमीटर पाऊस पडलेला आहे, आणि अशा स्थितीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 200 मिलीमीटर पाऊसाची नोंद कमी झाली असताना वेळीच उपाययोजना केली असती, परंतु शीता वाटपामध्ये, टेंडर वाटपामध्ये, निवडणुकीमध्ये हे मात्र मजबूर राहिले, भांडत राहिले, आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे आज शेतकऱ्यांची अशी दयनीय अवस्था झाली आहे. याला हे सरकार जबाबदार आहे, हे आता स्पष्ट झाले. सर, जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही जवखेड्याच्या घटनेबाबत, काय चर्चा झाली नेमक्या चौकशी? त्यामध्ये सांगितलं मी की 1 आरोपी त्यांना डिटेक्ट झालेला आहे, त्याला ते आज उद्या सकाळपर्यंत अरेस्ट करतील, पोलीस अधीक्षक बोलले, आणि त्यानंतर त्याला त्या सूत्रानुसार मग बाकी आरोपींना आम्ही कारवाई करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. सर, अवैध वाळूची खूप जोरामध्ये वाहतूक चालू आहे. परवा दिवशीच परिवाराचं एक सोपान डेकाने अवैध ट्रॅक्टरला धडक दिली, त्याचा ते मृत्यू झालेला आहे, आणि याला कलेक्टर आणि तहसीलदार हे स्वतः जबाबदार आहे. हप्ते घेतात आणि यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई करीत नाही ते.
तर आपली कलेक्टर हप्ता घेतो की नाही माहित नाही, पण मात्र या वाळू माफियामध्ये प्रचंड मोठ्या सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे. त्यांच्या सहभागामुळेच हा व्यवसाय आणि ते करणारे सगळे आहेत, त्यांची हिंमत वाढली आहे, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे. त्यामुळे ते कोणाचाही जीव घेतील. या तालुका जिल्ह्यामध्ये तहसीलदारावर गाडी चालवली जाते, कनिष्ठ अधिकाऱ्यावर गाडी चालवली जाते आणि ती होऊन सुद्धा जर हा व्यवसाय बंद करण्यामध्ये पैसे असेल तर मात्र ही कुठेतरी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दहशतीमध्ये काम करते आहे. ती दहशत आम्हाला आता संपवावी लागेल, कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य त्यांचं असल्यामुळे त्याचा दुरुपयोग सत्तेचा करून हा मस्तवालपणा चालला आहे. 4 तारखेनंतर हा मस्ती जी आहे ती जिरवण्याचं काम नक्की होईल आणि हा विश्वास मी देतो. मनोज जरांगे पाटील 4 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसतायत आणि ओबीसी मधूनच आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी आहे. तर काय म्हणाल तुम्ही? सरकारचं काम आहे मार्ग काढायचा. सरकारची भूमिका ठरवली पाहिजे. ती भूमिका स्पष्टपणे यापूर्वीच आम्ही मांडलेली आहे. 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचं कोणी काम करू नये अशी आमची भूमिका राहिली आहे. गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, त्याबद्दल कधी आमचा विरोध राहिलेला नाही आणि तो असण्याचं काही कारण नाही. आता सत्ताधाऱ्यांनी यावर कसा मार्ग काढायचा ते बाजूला गेले, तो विषय आमच्याकडे आला, आम्ही त्यावर योग्य मार्ग काढू. म्हणजे तुम्ही मार्ग काढा तो सत्ता आल्यावर सांगतो ना. सत्ता आल्यावर आता काय मार्ग काढू? आता आमच्या हातात काय आहे? अंबाडीचं ओबीसी पाठिंबा देणार कोणाला? मराठा आरक्षणाला, जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण त्यांची मागणी ओबीसी नाही, ते अजून उपोषणालाच बसले नाही तर अजून त्यांची ती मागणी तर आहे. 4 तारखेनंतर ठरवू काय करायचं ते, काय म्हणणं आहे त्यांचं चर्चा करू. सर, जालना जिल्ह्यामध्ये आणि मी जाईल ना भेटायला त्यांना. मी परत जाईल. एकदा गेलो होतो जरांगे पाटलांच्याकडे, पुन्हा भेटायला जाईल आणि चर्चा करून त्यांचं म्हणणं समजून पुढे जाऊ. सर, जालना जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली आहे. चक्क वाळू माफिया सोबत पोलीस प्रशासनातले काही पोलीस कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि आयजी पर्यंत त्यांच्या तक्रारीही करण्यात आल्या. कालच ज्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी वाळू माफियाशी हात मिळवणी करतात, त्याच पोलीस स्टेशनमध्ये एका वकिलाला सुद्धा मारहाण झालेली आहे, जे की वकीलपत्र घेऊन गेले होते. तर पोलीस स्टेशनच जर असं दबाव टाकत असेल तर सर्वसामान्यांनी काय केलं पाहिजे? याच्यासाठी आपली काय भूमिका असणार? नाही, नक्की या जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था ही फार बिघडली. आम्ही चर्चा केली, अनेक विषयाला घेऊन चर्चा केली. 15 पाऊण तास त्यामध्येच तुमच्या पुढे येताना आम्हाला उशीर झाला, कारण प्रशासन थोडासा मिंदे झाल्यासारखं झालं. तर ते आता 4 तारखेला ही आचारसंहितेचा विषय आहे. 4 तारीख होऊन जाऊ द्या, निकाल येऊ द्या, मग आम्हीची सगळी टीम, आमचे भावी खासदार बसून आहेत बाजूला आणि तेच मग या सगळ्यांचा बंदोबस्त सध्या थोडासा वेट एंड वॉचच्या भूमिकेत आहोत आम्ही. आता हे आम्हाला सहन होत नाहीये, पण आता हातात काही करायसाठी पावर नाही. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जरांगे फॅक्टर चालला तर ते काय, तुमचं काय निरीक्षण आहे? काय परिणाम होईल, विशेषतः बीड, परभणी, जालना, मराठवाडा? बघा, हक्कासाठी लढत राहावं, एकमेकाशी गळा भेटत राहावं आणि सत्ताधारी चुकत असतील तर त्यावर प्रहार करत राहावा, ही भूमिका मला त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी मस्तवाल झालेले आहेत. सर, ईश्वर गाडेकर, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला सगळ्यांच्या विचाराच्या पलीकडे जागा मिळणार आहे. आम्ही 38 ते 40 जागा या महाराष्ट्रात जिंकत आहोत. 4 तारखेनंतर पत्रकार म्हणून तुम्ही संध्याकाळी मला फोन करायचा आणि वडेट्टीवार साहेब, तुम्ही तुमचा प्रिडिक्शन इतकं परफेक्ट आहे हे मला जरा सांगितलं तर मी तुम्हाला पेढा पाठवेल.
जितेंद्र आव्हाडांचं जे काल आंदोलन झालं त्यात भुजबळ साहेबांच्या त्यामध्ये भुजबळ साहेबांची भूमिका, माझी भूमिका पण मी मांडली. मी हे म्हणालो की जितेंद्र आव्हाड हा पुरोगामी विचाराचा पुरस्कर्ता आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा कार्यकर्ता आहे. त्यांच्या हातून अशा प्रकारची चूक जाणून बुजून होणं शक्य नाही. ती झाली, ती अनावधान झाली, त्या ओघामध्ये झालेली आहे. मनुस्मृती जाण्याच्या त्यांचं तुम्ही पाहिला असाल तर फोटोच्या बाजू त्यांच्या चेहऱ्याच्या बाजूला नव्हती, तर ती अपोजिट. अशा वेळेस मनुस्मृती लागू करणाऱ्यांनी, या देशामध्ये अभ्यासक्रमामध्ये आणू पाहणाऱ्यांनी त्यांचं जे आत्ताचे एकूण वातावरण निर्माण झालं होतं, त्या वातावरणाला तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी हा विषय घेऊन रस्त्यावर आले. या विचाराच्या लोकांनी बाबासाहेबांच्या बाबासाहेबांना ज्यावेळेस या संविधान लिहायचा अधिकार दिला त्यावेळेस विरोध करणारे कोण होते? कायदा मंत्री करताना विरोध करणारी जी मंडळी होती त्यांना काय बाबासाहेबांशी देणे घेणं? ते जे आहे आंदोलन करून मग दुसरीकडे तो विषय भडकवण्यासाठी एक केलेला छोटासा केविलवाणा प्रयोग आहे असं मी मानतो. आणि त्यामध्ये त्यांनी झालेली घटनेची आमच्या जितेंद्र आव्हाडांनी माफी मागितली, जाहीर माफी मागितली आहे. आंबेडकरी चळवळीतील आंबेडकरी विचाराची, बाबासाहेबांच्यावर प्रेम करणारी, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी मंडळी जी आहे त्यांना ही परिस्थिती माहीत आहे. त्यामध्ये त्यांचं कुठेही दिसत नाही. आठवल्या पाठवल्यांचं दिसतो, कारण ते आठवले ते पाठवले आहेत सत्तेसाठी, त्यामुळं ते तसेच काही बोलू शकतील, पण इतरांचं त्याची काही समजा नाही. सर, तुम्ही म्हणता की सत्ताधारी मस्तवाल झालेले आहेत त्याच्यामुळे अन्याय वाढलेला आहे, तर विरोधी पक्ष कुठेतरी कमी पडताना दिसत नाही. हो ना, आता काय करू? आमचेच लोक ईडीच्या सीबीआयच्या भीतीनं पडून गेले. कारण आव्हाडांच्या विरोधात 1000 कोटीचा माल खालाय, तो पण गेले, सगळेच गेले. आता आम्ही जरा संख्येनं कमी पडलो, हे खरी आहे. आता हे जरा 4 तारीख होऊ द्या, मग बड आला की मग बड आल्यावर आमची शक्ती काय आहे, कमी पडलो की जास्त पडलो हे तुम्हाला दाखवतो. यांची मस्ती आम्ही जिरो. थँक्यू. धन्यवाद. दालनाकर दिवसामध्ये फिरवल्याशिवाय राहणार नाही. आणि आता जो काही दिवा त्याचा थोडासा फडफडतोय तो लवकरच राजकीय दिवा विजेल, त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णतः दिसते आहे. मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे. शासनाकडून काय मदत मिळायची, यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतोय, मी पत्रे पाठवणार आहे. यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे, महसूल कलेक्टरची आहे. मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे. आणि या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या जीव गेला, यांना न काही दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील. हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील, मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील. असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स करा, अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मी देणार. सर, इतकं होऊ नये, पण रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देखील नाही, अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार आहे. नाही, ते त्याचा त्या संदर्भात यांनी नाव दिलेले आहे, यांच्याकडून स्पष्टपणे नावं गेलेले आहेत. त्यांच्यावर कारवाई करावंच लागेल. कोण करत नाही तर आम्ही पाहू. सर, तुम्ही समोर येत आहेत, चर्चाही होती या बातमीची, मात्र ज्या विभागाने ही ॲक्वायर जमीन केलेली ते विभाग मात्र समोर येत नाही. विभाग समोर येत नाही. विभागाने त्यांचा 111 स्क्वेअर मीटर जागा जी गेली, साधारणतः 1100 स्क्वेअर फीट, त्यांचा 13 लाख मोबदला मिळाला आहे. त्याच्या पलीकडची ही जागा आहे, हायवेवर आहे. त्यांना इकडे कदाचित शाप बांधायचं असेल, जमीन बिल्डिंग बांधायची असेल रस्त्यावर, आणि त्यामुळं या कुटुंबाला त्रास दिला. त्या PWD काय गडबड केली, काय गोंधळ केलाय, त्याची सुद्धा चौकशीसाठी आम्ही बघतो. याच्यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कुटुंबाचा सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या संत्री कुटुंबांना त्यांनी रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं, संतोष दानवेंचं नाव घेतलं, मधुकर दानवेंचं नाव घेतलं. हे आरोप हे स्पष्टपणे सांगत आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करायला पाहिजे. कोण गुंड पाठवले होते आधारात, कारण गुंडाची टोळी पोचता काय महाराष्ट्रामध्ये,
आणि गुंडाची टोळी पोसून गरिबांच्या जमिनी बडकवण्याचं पाप करताय. त्यामुळं ही दुसरी वेळ या कुटुंबावर पहिल्या वेळेस मारलं होतं, रातचं काढून माझ्या आईला मला मारलं होतं. त्यामुळं त्यावेळेस त्यावेळेस ह्यांनी जे नाव सांगतायत त्यांच्यावरती कारवाई व्हावी हीच त्यांची मागणी आहे. त्यामुळं नावं स्पष्ट आहे. नाही अजून यांना तर 1100 फुटांचा मिळाला. उर्वरित जागा जी आहे 700 फूट ती बांधून द्यावी. ती त्यांच्याकडे त्यांचं घर होतं ते पाडलं. ती जागा बडकवण्याचं मोक्याची जागा हायवे टच झालं. त्यामुळे ती जागेवर त्यांच्या नजर होती, त्यांचा डोळा होता, म्हणून ही घटना त्यांनी घडवली. बाकीच्या शेतकऱ्यांनाही मोबदला मिळाला नाही काय ते आता ह्यांना मिळाला. ज्यांचे गरीब लोकांना झाली कोण जे स्वतःचं घर भरणारी जी मंडळी आहे त्यांना शाळेमध्ये राहते ते बाकीचे त्यांना अजूनही मोबदला मिळाला नाही. त्या संदर्भातही मी आता बोलणार आहे, मी माहिती घेणार आहे. आणि ज्यांना मोबदला मिळाला नाही त्यांचं जर स्वतंत्र पत्र आलं तर कशामुळे थांबलाय त्याची चौकशी आम्ही करू. आमच्यावर गुन्हे दाखल केले सर. आमच्या जमीन गेला. या या हे दाखवा, हे सगळं मोडतोड आहे सगळे.